सर्व SC प्रवर्ग, ST प्रवर्ग, OBC प्रवर्ग आणि ओपन प्रवर्ग या सर्व प्रवर्गामध्ये येणाऱ्या सर्व समाजांना माझा शिवा भिवा फुले मंच यांच्यावरून सर्वांना मानाचा जय शिवाजी, जय फुले, जय शाहू, जय लहुजी आणि मान सन्मानाचा, स्वाभिमानाचा सप्रेम क्रांतिकारी जय भीम। आज या ठिकाणी मला आपल्या समोर या ठिकाणी एक पडलेला प्रश्न आणि तो प्रश्न म्हणजेच खडतर प्रवास ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर प्रभाकर लोंढे दादा यांनी आपले विचार मांडले। त्यांनी त्यांचे विचार मांडत असतानाच त्यांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी NDTVला दिलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की मातंग समाजाला एक सेपरेट SC मधून वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात। आनंदाची एक गौरवाची गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये तेच म्हणतात की या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आनंदराज आंबेडकर यांनी या त्यांच्या अलग मागतात आरक्षण, तर याला त्यांनी विरोध केलेला आहे, तर यास आमचा विरोध आहे। आणि फार काही बरंच ते बोलून गेले। महार समाज हा आमचा मोठा भाऊ, आम्ही त्यांचा लहाना भाऊ, पण ते आम्हाला कधी जवळ घेत नाहीत। आम्ही त्यांच्या जवळ गेलो की ते आम्हाला शिव्या देतात किंवा दूर दूर लोटतात। बरंच काही त्यांनी आज त्यांच्या ह्या YouTube चॅनलवर त्यांनी त्यांचं काही सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी मला आपणाला सांगावंसं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या भारत देशाचं संविधान तयार केलं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 जानेवारी 1949ला या भारताची राज्यघटना ही अंगीकृत या प्रत्येक भारतीयांनी अंगीकृत करून घेतली आणि 1950ला ती भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि प्रजासत्ता म्हणून तेव्हापासून लोकाची सत्ता हा लोकशाहीचा देश म्हणून या संविधानानुसार चालत होता आणि चालत राहिला। त्यांचा विचार एकच आहे, त्यांच्या म्हणण्याचा भाग असा आहे की SC प्रवर्गामध्ये मातंग समाजाला या ठिकाणी लाभ घेता येत नाही किंवा त्यांचा हिस्सा जो आहे तर त्यांचा हिस्सा हा बौद्ध समाज असो किंवा महार समाज असो हाच त्यांचा खातो, बाकीच्याला आम्हाला काही मिळत नाही, असं त्यांचा म्हणण्याचा भाग आहे। परंतु मला त्यांच्या बोलण्याची खरंच कीव करावीशी वाटते की ते जे आपले लक्ष्मण ढोबळे हे जे बोलले, तर त्यांना एक सपोर्ट करत असताना ते म्हणतात की यांचा हिस्सा या महार समाजाने खाल्ला, आरक्षण हेच खातात, बाकी डोर आहेत, चांभार आहेत, ह्यांनाही देखील त्यांच्या प्रमाणामध्ये मिळतो, हे त्यांचं मत आहे। परंतु भावांना मी विनम्रपणे सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आपल्या हक्कासाठी, आपल्यावर होणारा अन्याय आणि अत्याचार याच्यासाठी आपण संघर्ष करा। अरे जर वाघासारखं जीवन जगसाल तर तुमच्या कोणी वाट्याला येणार नाही। तुम्हाला कुठल्याही अन्याय अत्याचारांचा हा प्रतिकार करता येतो, पण शेळी होऊन जर तुम्ही जीवन जगला तर कोणीही तुमचे कान पिळेल आणि बळी हा वाघाचा देत नाही तर बकरीचा देतो। आणि हीच मान स्वाभिमानाचा जो उत्स्फूर्तपणे हा संदेश आहे तर बौद्ध समाजाने हा पाळला आणि 14 ऑक्टोबर 1956ला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बोलण्यावर आपल्या महाराष्ट्रामधील नागपूरच्या दीक्षाभूमीवर या लोकांनी दीक्षा घेतली आणि आपलं एक नवा जन्म आणि एक पुनर्जन्म झाला असं त्यांनी जाहीर करून बुद्धाच्या मार्गाने हे लोक चालू लागले. आणि म्हणून आरक्षण ही त्यांची प्रगती नाही, तर त्यांचे विचार, त्यांच्यामध्ये झालेली बदल म्हणजेच ही त्यांची प्रगती आहे. तर म्हणून ते म्हणतात की आमचा हिस्सा यांनी खाल्ला. परंतु मला यांना एक सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मी सांगायला नको आहे की किती दूरदृष्टी होते, त्यांचं व्हिजन केवढं मोठं होतं. आज जग त्यांना एक सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून संबोधतंय. म्हणजे त्यांची दृष्टी किती होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आरक्षण जे दिलेलं आहे तर ते जातीला दिलेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे तर ते प्रवर्गाला दिलेलं आहे, वर्गाला दिलेलं आहे. कारण ज्या ज्या जाती मागास आहेत तर त्यांचा त्याने एक प्रवर्ग तयार केला. जसा एससीचा आहे, जो गावकुसाच्या बाहेर थांबला होता, त्यांना आत येता येत नव्हतं, त्यांना पाणी पिण्याची संधी नव्हती, त्यांना मंदिरात जाण्याची संधी नव्हती, त्यांना चांगले कपडे घालण्याची संधी नव्हती, त्यांना बायात बूट घालण्याची संधी नव्हती. जे महार समाजाला होतंच तेच मातंग समाजाला होतं. तर हे लोक आणि तसेच इतर डोहर आहेत आणि त्याच्यानंतर इतर चांभार आणि इतर अशा एकूण 59 जाती आहेत. आणि जे जंगलामध्ये राहतात, जे आदिवासी लोक आहेत, तर त्या आदिवाशांना बाबासाहेबांनी एसटी प्रवर्गामध्ये टाकलं. आणि तसेच जो ओबीसी समाज हा प्रथम लावता येत नव्हता, लागू करता येत नव्हता, त्यावेळेस अनेक प्रकारचा विरोध बाबासाहेबाला झाला. हा ओबीसी कुठून आणला. त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल बोलत होते की हा व्हा कुठून आणला. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांची व्यथा मांडली की हा ओबीसी समाज म्हणजे माळी आहेत, तेली आहेत, तांबोळी आहेत, धाडस आहेत, तरावंत आहेत, तराळ आहेत, भोई आहेत. तर या प्रत्येकाची जीवन जगण्याची शैली बघा किती विखुरलेला आहे आणि किती हा मागास समाज आहे. तर यांना आरक्षणाची गरज आहे. त्यावेळेस करता आलं नाही, म्हणून बाबासाहेबांनी 340चं कलम हे लिहून ठेवलं. आणि नंतर मग त्याच्यानंतर कालेरकर आयोग, नंतर मंडल आयोग यांच्या माध्यमातून त्या शिफारसी लावण्यात आल्या. म्हणून एक आपले या ठिकाणचे प्रभाकर लोंढे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला आमचं वेगळं हे पाहिजेत, आरक्षण पाहिजे. मग जर या एससी प्रवर्गामध्ये जर ह्या 59 प्रकारच्या जर जाती आहेत तर अगोदर ह्याच्याबद्दलची जनगणना तुम्ही का करत नाही, हे तुम्ही सुप्रीम कोर्टाला का सांगत नाही किंवा राज्य सरकारला का सांगत नाही किंवा राज्य सरकारला करून ते सुप्रीम कोर्टाकडे का मांडत नाही याचा विचार केला पाहिजे. तेव्हाच न्यायपूर्ण कुठल्या समाजाची किती लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणामध्ये किती द्यायचं हा एक त्या ठिकाणी विषय येतो. म्हणून वर्गीकरण हा विषय वेगळा आहे, परंतु लोकसंख्या किती आहे अगोदर हे करण्यासाठी आपल्याला जनगणना करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी विनम्रपणे आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आणि याच्यामध्ये तुम्ही नेहमीच म्हणता की जय भीम हे आमच्या पोटात आहे, जय भीम हे आमच्या पोटात आहे. ह्या कामासाठी ह्यांच्यासाठी जय भीमाच्या नावासाठी जय भीम या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यासाठी 1978ला पोचीराम कांबळे हा स्वतः फासावर हातपाय तोडले आणि मरेपर्यंत शेवटी जय भीम म्हणत गेला. म्हणून त्याला क्रांतिकारी या ठिकाणी मी जय भीम करतो. तसेच सायमन कमिशन समोर श्रीपत शिंदे यांनी जे सांगितलं होतं की आमच्या या सर्वांचे बहुजनाचे पुढारी म्हणजे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत, हे महात्मा गांधी नाही आहेत, हे त्यांनी निक्षून सांगितलं होतं. आणि तेही श्रीपत शिंदे, अंकुश शिंदे हे देखील आपल्या मातंग समाजामधलेच. तसेच त्याच्यानंतर लहुजी वस्ताद स्वतंत्र समता आणि बंधुत्व यांची पहिले पुरस्कर्ते हे महात्मा ज्योतिबा फुले. हे करत असताना अनेक धर्ममार्तंड, अनेक सनातनवाद्यांनी त्यांच्यावर हल्ले केले. तर त्यावेळेस त्यांचं संरक्षण करण्यासाठी लवसी वस्ताद हे पुढे आले. म्हणून त्यांचंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला, त्यांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला त्यांचा प्रतिसाद, त्यांचा आधार म्हणजेच
तेही आंबेडकरी विचाराचे. त्याच्याही नंतर आता सध्याचे आपले सुकुमार कांबळे यांचे थोडे विचार ऐका, काय म्हणतात ते बघा आपण. महार समाजांनी आपलं आरक्षण घेतलेलं नाही आहे, परंतु त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला जो संदेश आहे तर तो संदेश त्यांनी तंतोतंत अंमलात आणला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून महार समाजांनी आपल्या सर्व प्रकारचे अडीअडचणीवर मात करून आपल्या मुलांना शाळेची वाट धरण्यासाठी सांगितलं. आणि प्रत्येकाला 12वी असो, ग्रॅज्युएशन असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो किंवा MPSC असो किंवा UPSCच्या एक्झाम देण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. आणि ते त्यांच्या गुणांनी त्या ठिकाणी ते गेलेले आहेत, परंतु मातंग समाजाला ते करता आलं नाही. त्यांच्या अंगामध्ये असलेली जी काही गुलामी आहे तर त्यावेळेसही त्यांनी झटकून दिली नाही आणि आताही ती झटकून दिली नाही. शिक्षण हा त्यांना गंध नाही. त्यांना कोणी सांगितले की तुम्ही शिक्षण घेऊ नका म्हणून? SC प्रवर्गामध्ये हे सगळ्या जाती जे येतात तर सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी समान संधी दिलेली आहे. महाराणा त्यांनी सांगितलं शिक्षण घ्या आणि आपल्या मातंग समाजासाठी किंवा इतर जे आपले काही 59 जाती आहेत तर त्यांना काय शिक्षणाची दारे बंद आहेत? त्यांना काय सांगितलं शिक्षण घेऊ नका म्हणून? पण प्रत्येक आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये या SC समाजाला पुढे यावं लागतंय, शिक्षण घ्यावं लागतंय. तेव्हाच माणूस काय होतो की हा वर जातो, उच्च पदावर जातो. जे आज आपण CGI गवईचं सगळेजण उदाहरण घेतो आणि अभिमानानं सांगतो की सर्वोच्च पदावर या भारत देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये असलेला CGI म्हणजेच गवई तर ते आपल्या गुणवत्तेवर गेले. मातंग समाजाला त्यांनी कधीच सांगितलं नाही किंवा कोणी सांगितलं का त्यांना की तुम्ही शिक्षण घेऊ नका, पुढे जाऊ नका म्हणून? संध्या तर सर्वांना समानच आहेत. महार असो, तुमचा ढोर असो, तुमचा चांभार असो, तुमचा मातंग असो, पण ते तुम्हाला घेता आलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एक संदेश दिला होता, बाबा रे, जर तुमची गुलामगिरीतून सुटका करायची असेल तर या अंधश्रद्धेमधून तुम्ही बाहेर पडलं पाहिजेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार या महार समाजाने अंगामध्ये जे काही आपल्या घरामध्ये जे असलेले जे काही देवारे आहेत तर ते देवारे त्याच्यामध्ये असलेले देव हे नदीमध्ये नेऊन सोडले आणि तेच देव आपल्या मातंग समाजाने आपल्या घरात आणले आणि बसवले. आणि त्याच्यानुसारच जी अंधश्रद्धा आहे तेच करू लागले, नवस करू लागले, अनेक प्रकारच्या कृत्य करू लागले, कर्मकांड करू लागले. त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जातो, पैसा जातो, कामाचं नुकसान होतंय, शिक्षण मिळत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की शिक्षण, शाळेची वाट धरा. ती महार समाजाने धरली पण ही मातंग समाजाला धरता आली नाही. हे त्यांचं या ठिकाणी अपयश आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा महत्वाचा विषय आहे. तर म्हणून त्यांना असं मला सांगायचं वाटतंय की प्रत्येक वेळेस ते म्हणतात की आम्ही बौद्ध समाजाजवळ जाता येत नाही, आता जाण्यासाठी आम्ही बरेच काही दूर गेलेले आहोत. अहो, अतिशय आपल्यामधले चांगले व्यक्ती आहेत की ज्यांना शाहू कळाला, ज्यांना बुद्ध कळाला, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर कळाला. त्या लोकांनी चांगली कास धरली आणि चांगल्या विचारावर आरूढ झाले. आणि जे अंधश्रद्धेमध्ये गुरफटले तर अजूनही ते चुकीच्या मार्गाचा विचार करतात. आणि नेमकंच मनुवादांना हेच पाहिजेत, तोडा आणि राज्य करा, फोडा आणि आपण यांच्या उरावर राज्य करा. हे अजूनही यांना समजत नाही. जर SC प्रवर्गामध्ये जर ही कॅटेगरी जर आपण वर्गीकरण जर केलं तर या SC मध्येही वेगळं वेगळं करून जे करतील. आणि जी काही आपण हिंदू धर्माची जी काही आपण प्रथा आजमावतो, हिंदू माझ्या मुठीत आहे, आम्ही हिंदू धर्माचा भाग आहोत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्मलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण जो धर्म माणसाला माणूस म्हणून समजत नाही, अरे ज्या माणसाला, ज्या समाजाला तो पाणी पिऊ देत नाही, मंदिरात जाऊ देत नाही, तर त्या धर्मामध्ये मी का राहावं, कशासाठी राहावं? ज्या धर्माला मी माझा धर्म मानतो पण तो मला धर्म जवळ घेत नाही, मी त्या धर्मामध्ये का राहावं? असं डॉक्टर बाबासाहेबांनी त्यावेळेस हे केलं. परंतु हे मातंग समाजाला समजलं नाही. कुठल्याही मंदिरामध्ये तो पायरी चढत असताना त्याला कुत्र्यासारखा मार खावा लागतो. वरात काढली असता त्यांना नवरी नवरदेवाला मारण्यात येत आहे. आत्ता या पाठीमागच्या हप्त्यातली गोष्ट, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा एक व्यक्ती वारला. अहो, त्या व्यक्तीला 18 तास स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करता आला नाही. ज्यावेळेस प्रांत आले, तहसीलदार आले, त्यांनीही सुद्धा सांगितलं
की ॲट्रॉसिटीनुसार हा त्यांच्यावर हे करता येत होता. मेल्याच्या नंतर पण या मातंग समाजावर तो अन्याय होतो. त्यांना जाळण्यासाठी पण तिथं स्मशानभूमी मिळत नाही. हे वास्तव आहे. वास्तविक पाहता तिथं ॲट्रॉसिटी व्हायला पाहिजे होती. पण परिस्थितीचा विचार करून परिस्थिती निवडण्यासाठी तिथल्या प्रांत अधिकाऱ्यांनी बाजूला जागा दिली आणि नंतर त्या ठिकाणी त्यांचं हे केलं, अंत्यसंस्कार केला. अशा प्रकारची आतापर्यंत यांच्यावर अन्याय अत्याचार केला. कुणी केला? हा महार समाजाने केला, हा डोहर समाजाने केला. हे समजून घ्यायला पाहिजे आपण. आणि आनंदराज आंबेडकरांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की जर दूरदृष्टी, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक नातू आहेत, ते दूरदृष्टी आहेत. त्यांनी सांगितलं की जर याच्यामध्ये जर वर्गीकरण करत असाल तर या समाजामध्ये तुम्ही फूट पाडताय. आताही काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. शाहू फुले बुद्ध, शिवाजी महाराज यांचे विचार काय आहेत आणि आज आपल्यावर ही जी परिस्थिती चालू आहे तरी तुमच्यात एक वाक्यता नाही. एक वाक्यता म्हणजेच कसं, स्वतंत्र समता आणि बंधुत्व यांच्या मार्गावर चालणारा जो समाज म्हणजेच तो शाहू फुले आंबेडकर या विचाराचा समाज आहे. हे आपण लक्षात या ठिकाणी घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजही मला एक या ठिकाणी सांगावंसं वाटतं, आज हे प्रभाकर लोंढे अगदी शेवटपर्यंत पण सुद्धा जय महाराष्ट्र, जय हिंद हे शब्द बोलले आणि म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर आमच्या पोटात आहे. पण त्यांनी शेवटी पण मी त्यांचं आजचं जे काही वक्तव्य बघितलं तर त्यांच्यामध्ये त्यांनी शेवटपर्यंत पण जय भीम हा शब्द म्हणला नाही. म्हणून अजून तुम्हाला बाबासाहेब समजून घेणं हे फार गरजेचं आहे. शाहू फुले काय आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. केवळ विरोधाला विरोध करता. त्याही वेळेस आपल्याला माहीत होतं की ओबीसीसाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 340चं कलम टाकलं होतं त्यालाही देखील विरोध झाला होता. पण नंतर आता लक्षात आलं की त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण दूरदृष्टी त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 340चं कलम टाकून ठेवलं होतं. आणि म्हणून भावांनो, चांगलं याच्यामध्येच आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण कुठं कमी पडतोय, आपल्यावर कुठं अन्याय होतोय याच्यावर एकजुटीनं तुम्ही हे करा. अन्याय करू नका, पण अन्याय करणाऱ्यापेक्षा हा जो आपल्यावर अन्याय करतो तर तो अन्याय करणारा गुन्हेगार नाही, तर अन्याय सहन करणारा हा गुन्हेगार आहे. आणि ते होता कामा नाही. या भारत देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला पुढं जाता आलं पाहिजे, पुढं सर्वांची प्रगती झाली पाहिजे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी 32 डिग्र्या संपादन केल्या होत्या, जगात त्यांच्यासारखा कोणी महाविद्वान नव्हता. हिमालयाला देखील एवढी लाज वाटावी एवढं त्यांचं कर्तृत्व हे महान होतं. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची चौकट करून दिलेली आहे, जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत, तर त्यांच्यामध्ये कोणाला कुठलाही बदल करता येणार नाही. महत्वाचं निक्षून सांगितलेलं आहे. आणि महत्वाचे जे बदल आहेत तर त्या ठिकाणी संसदेमध्ये जाऊन 2/3 बहुमताने बहुमत सिद्ध करून हा बदल करता येतात. म्हणून फ्लेक्झिबल, लवचिक अशी या देशाचं संविधान त्यांनी ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण त्याच्यापेक्षा भावांनो हुशार नाही. या देशाचा गाडा चालायचा असेल, SC ST OBCची प्रगती करायची असेल तर त्या संविधानानुसार जावं लागेल. आनंदराज आंबेडकर या ठिकाणी सत्य सांगतात. आणि म्हणूनच माणसाने सत्याचा विचार केला पाहिजे, सत्याच्या बाजूने चाललं पाहिजे. जर सत्य प्रवाहाच्या उलट्या दिशेने जात असेल तर त्या सत्याच्या बाजूने आपण उलट्या दिशेने गेलं पाहिजे. तेव्हाच आज ना उद्या चला सत्याची जाणीव कळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की अजूनही याच्यामध्ये आपल्या समाजाने साथ दिली पाहिजे. जयंतीमध्ये आपण उतरलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी त्याग केला बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आहे, त्यांचा गौरवच आहे. परंतु बाकीचे जे समाजामधील जे काही लोक आहेत, नेते आहेत, तर ते समाजाला इतर चुकीची दिशा देतात हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच अण्णाभाऊ उगीच नाही म्हणले. बाबासाहेबांचे विचार घेताना काय म्हणले होते ते, जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. निस्वार्थी माणसं, निस्वार्थी नेते, ते खरे समाज सुधारक. म्हणून मला सांगायचं आहे की समाजाची दिशाभूल करू नका. शेवटी जे होणार आहे तर ते कोर्टातच होणार आहे. आमच्याकडून तुम्ही मागून घेत नाही, राज्य सरकारकडूनच घेणार आहेत. पण संविधानाला या ठिकाणी चॅलेंज करता येणार नाही आहे आपल्याला.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण संविधान असं बनवलेलं आहे की सर्वांच्या हिताचं, सर्वांच्या कल्याणाचं. आणि म्हणून पुन्हा याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स असो किंवा ही SC STचं आरक्षण असो, याच्यामध्ये चुकूनही कोणी बदल करण्यासाठी धाडस करू नये. कारण एकदा ह्या गोष्टी चुकीच्या मार्गाने जर गेल्या तर पुन्हा हे संविधान सर्वांना न्याय देण्यासाठी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्म होणार नाही. म्हणून म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे केलेलं आहे, छत्रपती शाहू महाराजांचे विचार, संत कबीराचे विचार, संत तुकारामाचे विचार, फुलेचे विचार, हे सगळे संविधानाच्या माध्यमातून या संविधानात त्यांनी मांडलेले आहेत. आणि हे विचार मांडण्यासाठी युगेनयुग एकच महापुरुष जन्माला आला आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुन्हा बाबासाहेब आंबेडकर होणे नाही, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला न्याय द्यायला या बहुजन समाजाला पुन्हा दुसरा बाबासाहेब आंबेडकर येणार नाही. म्हणून विनम्रपणे मी आपणा सर्वांना सांगतो की आनंदराज आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका ही रास्त आहे. संविधान सुप्रीम कोर्टाच्या वर आपण जाऊ शकत नाही, परंतु ज्यावेळेस अंतिम चर्चा होईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेले कलम हे असेच नाहीत, हे सगळे तावून एकदम भट्टीतून काढून निघलेले विचार डिस्कस, सगळ्या चर्चा करून हे एक एक कलम बनवलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाचा मी आदरच करतो. परंतु आनंदराज आंबेडकर म्हणतात त्यांच्या पाठीमागे जाणं हे हिताचं आहे. बाळासाहेब आंबेडकर बोलतात त्यांच्या पाठीमागे जाणं आपल्याला हिताचं आहे. आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुनश्च चांगल्या गोष्टीला चालना द्या, प्रोत्साहन द्या, सपोर्ट करा. म्हणून सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भारत. जर विचार आपल्याला आवडले, लाईक करा, शेअर करा आणि हाच विचार इतरांपर्यंत जाण्यासाठी शेअर करा, प्रत्येकांना शेअर करा. प्रत्येक समाजापर्यंत गेला पाहिजे. प्रत्येक समाज SC असो, ST असो, OBC असो, प्रत्येकापर्यंत हा विचार जाणं हे फार गरजेचं आहे. सर्वांना सहर्षानं क्रांतिकारी जय भीम.